नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न जीएमसी भरती, ठाणे महानगरपालिका भरती, धर्मदाय आयुक्त भरती तसेच येणाऱ्या तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. प आणि रू इज इक्वल टू म्हणजे प आणि रू या दोघांपासून कोणते अक्षर तयार होते? तर यापासून प्रू हे अक्षर तयार होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, खालील जोड शब्दांमधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे? गवीश्वर. गवीश्वर हा शब्द दोन शब्दापासून बनला आहे, गो आणि ईश्वर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्द जोडांमधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे? मन्वंतर. याची जर फोड केली तर काय मिळेल आपल्याला? मनु प्लस अंतर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना म्हणतात. ते काय? वस्तूची नावे, त्यांच्या गुणांची नावे, म्हणजे हे काय? भाववाचक नाव. गुण सांगणं म्हणजे भाववाचक नाम मध्ये येते. वस्तूची नावे यांना काय म्हटलं जातं? नामे असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. खालील सर्वनामातील क्रियाविशेषणे ओळखा. तर क्रियाविशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर नित्य म्हणजे कोणती क्रिया जर डेली करत असेल आपण तर त्याला नित्य म्हटलं जातं. तर मग हे काय झालं? क्रियाविषयी विशेष माहिती सांगते नित्य, त्यामुळे हे क्रियाविशेषण आहे. याच्यामध्ये इकडून तिकडून हे सर्व क्रियाविशेषण आहेत. पटकन, काल, क्रिया कधी झाली याची विशेष माहिती सांगते, तर त्यासाठी काल वापरलं जातं, म्हणजे हे पण क्रियाविशेषण आहे. यापैकी 4ही क्रियाविशेषण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. एकाच जातीच्या समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, तर ते नाम कोणते? जर समान गुणधर्मामुळे दिले जाणारे नाव त्याला काय? सामान्य नाम असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही? श्रीमंत, सौंदर्य, नवलाई. आता ज्या वस्तू आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही त्यांना भाववाचक नाम म्हटले जाते. जसे की श्रीमंती आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे सौंदर्य, नवलाई पण आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. एक शब्द आहेत भाववाचक नाम. तर हे तीनही काय? भाववाचक नाम आहेत. पण आई हा भाववाचक नाम नाहीये. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? अश्रू, पोथी, पुस्तक, निसर्ग. ते पुस्तक हे नपुंसकलिंगी मध्ये येईल. तर पोथी, ती पोथी, म्हणजे ती वापरतो म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द झाला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वानचं स्त्रीलिंगी रूप विदुषी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कोणीही फुलांना हात लावू नये अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. त्याला कोणता? ना हा प्रत्यय लागला आहे. ना हा प्रत्यय सला नाते यांच्यापैकी आहे. हा प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी या दोनच विभक्तीला लागू शकतात. ते प्रत्यय प्रथमाला नाही येत. ऑप्शन 1 चुकीचा आहे, ऑप्शन 4 चुकीचा आहे. प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय नसतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता राहिली द्वितीय विभक्ती. दोन्हीकडे द्वितीय आहे. एकवचनी का अनेकवचनी ते पाहायचं आहे. इथं फुल जर आला असलं तर एकवचनी, इथं फुलांना आहे म्हणून अनेकवचनी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. द्वितीय अनेकवचन. अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. हा गोखल्यांचा मुलगा आहे. आता याचं सामान्य रूप काय होईल? गोखल्या. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. खालील सर्वनामांपैकी कुठली सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलत नाहीत? मी, हा, जो ही तीनही सर्वनामे बदलतात, पण आपण हे बदलत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. वचन भेदाप्रमाणे बदलणी म्हणजे समजा मी एकवचनी आहे, त्याचं अनेकवचन काय होईल? तर आम्ही होईल. आता हा एकवचनी आहे, हाच अनेकवचन ह्या होईल किंवा हे. त्यानंतर जोचं अनेकवचन ज्या किंवा जे, हे अनेकवचने होतात, पण आपणचं अनेकवचन होत नाही. त्यामुळे हा काय झाला? वचन भेदाप्रमाणे बदलत नाहीये. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विशेषणाचा प्रकार ओळखा. हर्षदाला फळ भाजी फार आवडते. आता भाजीसाठी फळ हे विशेषण वापरलं आहे. फळ का आहे? एक नाम आहे. हे झालं नामसाधित विशेषण. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे.
खालील उदाहरणावरून क्रियापदाचे प्रकार ओळखा. वाक्य आहे अंगीधैर्य असणाऱ्यांनीच हे काम करावे. आता वाक्याच्या शेवटी क्रियापदामध्ये वे आला आहे, त्यामुळे हा कोणता होईल? विद्यार्थी प्रकार होईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं, शेवटी जर वावी वे व्या असेल तर तो विद्यार्थ्यामध्ये असतो. इथं पण वच आहे. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तो साहेबांना पाहून झटकन उठला. झटकन काय कालवाचक आहे का? नाहीये. उद्या, परवा, आज हे कालवाचक मध्ये मोडतात. जर प्लेस असेल एखादं ठिकाण, आपलं गाव, शहर, त्याला स्थलवाचक. त्यानंतर प्रश्नार्थक शब्द असला तर प्रश्नार्थक. आणि आता इथं काय रीत दाखवली आहे, उठण्याची रीत कशी? झटकन आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. झटकन हे काय? रीतिवाचक क्रियाविशेषणाव्यय आहे. खालील क्रिया केवल प्रयोगी अव्ययांतील संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते? संबोधन दर्शक म्हणजे ज्याला आपण संबोधण्यासाठी वापरतो, म्हणजे हाक मारण्यासाठी. त्याच्यामध्ये काय अरे हे काय हाक मारण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. वाह वा काय? एखाद्याची स्तुती करण्यासाठी वापरलं जातं. खालीलपैकी कोणते पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर ऊन आणि हुन ही आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. चाचीचे हे काय? षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. सलाना ते 2 विभक्तीसाठी वापरले जातात, एक द्वितीया आणि चतुर्थीसाठी. त्यानंतर त, आ आणि ई हे काय? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आपला पंचमी विभक्तीचे विचारले होते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मी शाळेतून आत्ताच घरी आलो. अधोरेखित वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा म्हणजे पाहायचं कर्त्याला कोणाला प्रत्यय नाही का ते. ज्याला प्रत्यय नसतो तोच वाक्याचा प्रयोग असतो. आता इथं मीला प्रत्यय नाहीये, शाळेतून तून हा प्रत्यय आहे, पण इथं नाहीये. मी हा काय आहे? कर्ता आहे वाक्याचा आणि त्याला प्रत्यय नाहीये, म्हणजे हा झाला कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पुढील शब्दातील समास ओळखा. नास्तिक, नाही आस्तिक असा तो, त्याला काय नास्तिक असं म्हटलं जातं. किंवा आस्तिक नाही तो व्यक्ती, ज्याला नास्तिक असं म्हटलं जातं. हा काय? नत्र तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इथं पण ना आहे, म्हणजे निगेटिव्ह मध्ये सेन्स येतोय दोन्हीचा पण न. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. खालील वाक्यातील संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य म्हणजे ज्यामध्ये उभयान्वी अव्यय वापरण्यात आला आहे असं वाक्य, त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. वाक्यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय नाहीये, त्यामुळे हे संयुक्त वाक्य होणार नाही. ऑप्शन 1 चुकीचा आहे. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. आता याच्यामध्ये पण हे काय उभयान्वी अव्यय वापरण्यात आला आहे. पुढचं वाक्य पाहूया. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. इथे पण आणि हे उभयान्वी अव्यय वापरला आहे, पण आणि हे उभयान्वी अव्यय संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आहे. आणि जेव्हा, तेव्हा, जर, तर ही उभयान्वी अव्यय मिश्र वाक्य करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे हे ऑप्शन क्रमांक 2 चुकीचं आहे. आपलं योग्य आन्सर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अकलेचा खंदक, अकलेचा खंदक म्हणजेच मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द ओळखा. मिलिंद म्हणजे भ्रमर, अली किंवा भुंगा हे तीनही मिलिंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, पण अभि नाहीये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संपवणे म्हणजे नष्ट करणे. त्यानंतर परवा करणे म्हणजे काळजी करणे असा होतो अर्थ त्याचा. युद्ध, मृत्यू, सूड, राक्षस, स्मशान इत्यादी वर्णनातून हा रस आढळतो. तर इत्यादीच्या वर्णनातून आपला भयानक हा रस आढळतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.